कि जो आदमी अगर समय पे मदद करने वाला है और करता है तो एक ही पार्टी है, कौन सी? वी रिपब्लिकन. काय? कारण का विचार करा, ज्याच्या दुःखामध्ये सामील होणारा पक्ष असेल तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियन पक्ष आहे, तर तो लोकांच्या दुःखामध्ये. आणि त्याचा गरिबीतून छळ कशाला म्हणतात ते खाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्त्यालाच माहित आहे. गरिबाची छळ काय असते. तर आज त्याचे वडील बरोबर अक्षरशः ज्याचा जातो मी मनापासून आभार व्यक्त करतो श्री देवेंद्र सलेकर साहेबाचा, जे सनी रमेश राठोड त्यांचा देहांत झालता नीलकमलवरती 11 तारखेला ॲक्सिडेंटमध्ये. काही पत्रकाराला तर हे पण नाही माहिती होतं त्याची वय किती आहे काय. भरपूर पत्रकारांनी कोणी 11 वर्ष लिहिलं, कोणी 10 वर्ष लिहिलं, कोणी तर 8-8, 7-7 वर्ष लिहिलं. जेव्हा की पत्रकारांच्यावरती मी बोट नाही उचलत आहे, पण पत्रकारांचं मला हे सांगणं गरजेचं होतं की त्याच्या आई बापाला तरी त्यांनी भेटलं पाहिजे होतं, काय ते जाणून घेतलं पाहिजे होतं. जसं कोणी आता नेता आहे त्यांनी बोलवलं, तुम्ही त्यांचं ऐकता ते चुकीचं आहे, त्यांचं ऐकून जे छापता ते तर आणि चुकीचं आहे. कारण की ती पुरी माहिती तुम्ही घेतली पाहिजे होती. तुम्हाला चौकीत FIR कॉपीवरती भेटली असती, कारण की त्या मुलाची वय होती 13 वर्ष. हे पत्रकारावरती बोट उचलणं गरजेचं नाही माझा, पण पत्रकाराने काय चुकी केली हे पण दाखवणं गरजेचं. आणि हे त्यांचा बाप आहे, तिथे त्याची आई आलेली आहे, काका आलेला आहे. तर कधी कधी काय होतं, कुणी बोललं की मी 5 लाख रुपये दिलो होतो, तुम्ही इथे या, तुम्हाला 10 लाख रुपये दिलो होतो. इथे यांना लही गुमराह केला गेला. तिथे मला पण बोलावलं गेलं जेव्हा ते मोर्चा गिरच्या. आणि 11 तारखेला ऍक्सिडेंट झाल्यावरती 12 तारखेला हे प्लॅन बंद करणं हे माझा हेतू नव्हता. कारण की प्लॅन बंद करणं माझा हेतू याच्यासाठी नव्हता की माझ्या समाजाचा मुलगा मेलाय तर मला अंत्यविधी करणं, त्याच्या मागे काय घडलं हे पाहणं गरजेचं होतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा दुर्दक्ष आणि तुम्हाला बोलतो, इथे जेवढे पण लोक आहेत, अगर ऍक्सिडेंट झाला तर 1 रुपयाही ना भरता त्या पेशंटला नेक्स्ट ऍडमिट करायचं. का की हे सेंट्रल गव्हर्नमेंटने मागणी दिलेली आहे. ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीचे 1.5 लाख रुपये 7 दिवसामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट नितीन गडकरी साहेब देणार, ही त्यांची मान्यता आहे. आणि 25,000 रुपये जे आहे जे माणसाने दिले त्याला खुशी इनाम मध्ये देणार. आणि तरी पण त्या लापरवाहीने हॉस्पिटलच्या त्या मुलाचा जीव गेलाय, त्याला आम्ही एवढ्या आसानीने सोडणार नाही. का की मी आरिफबाईचा कार्यकर्ता आहे आणि बंजारा समाजाचा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे. कारण की त्यांनी इलाजामध्ये देरी लावली, लेट केलं का की ते प्लांट वाले पैसे भरतील आणि त्यानंतर मोठी अमाऊंट भेटेल, त्यानंतर इलाज करेल. तुम्ही व्हिडिओ बघू शकता, ज्या न्यूज वाल्यांनी माझ्या समाजाच्या तिथे जाऊन नंतर 3-4 दिवसानंतर व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये मुलगा कडक बोलतोय, त्याची वाचा चांगली आहे, त्याच्यावर तुरंत उपचार झाला असताना ते शरीराला देत नसता, जिवंत असता. तर मी तर बोलेन कुठे ना कुठे त्या मारण्याचं कारण ते सगळ्यात मोठा हॉस्पिटलचं आहे. आणि हॉस्पिटलला एवढ्या असताना आता मी 2-4 दिवस पहिले त्या पोलिसवाल्याला फोन केलं, ज्यांच्या हातामध्ये केस आहे की सर काय मॅटर आहे आणि मला सांगा, का की आम्हाला पण फाईट करायची, आम्हाला वकील उभा करायचा आहे. कारण की सरकारी वकील असतात, पण आमचा वकील हा स्वतःचा आम्ही आमच्या समाजातर्फे पार्टीतर्फे त्यांना देणार आणि ते फाईट करणार. कारण की डॉक्टरची लापरवाही त्याच्यात होती. दुसरी गोष्ट, त्या ड्रायव्हरची लापरवाही एवढी की त्याच्या जोडीला किन्नर नाहीये. काय नाहीये? किन्नर गाडीमध्ये, किन्नर साईडला तो मेला. कारण की व्हिडिओ मध्ये साफ दिसतोय, तो राईट साईडला बघतोय, किन्नर साईडला आला तो मेला. तर ड्रायव्हरची लापरवाही आणि प्लांट वाल्याची लापरवाही. आणि ह्या माणसाला 5 लाख रुपये आज कुणी मिळवून दिले तर ते अल्पे पक्षाने मिळवून दिले. सलेकर समाजाला फोन आला, गणेश असं अशी गोष्ट आहे, रामभाऊ शर्माने असं सांगितलंय, काय करायचं. आणि मी बोललो भाऊ तिथे 5 प्लांट आहेत आणि अशी गोष्ट तिकडे चालू होती. 31 तारखेला जाऊया येणार, आम्हाला तिथे बोलावले 30 तारखेला. तर महानगरपालिका आपल्याला बोलत तिथे प्लांट वाले तुम्हाला पैसे देणार आहेत आणि तिथे चेक आणलाय महानगरपालिकामध्ये. असं गुमराह करून सगळ्या पार्टीवाल्यांनी आम्हाला तिथे घेऊन गेले. त्यानंतर मी तिथे बघितलं तर सगळे आपले आपले कपडे फाकतात. ते पार्टीवाल्याचा प्लॅन आहे, या पार्टीला अरे कुठला प्लॅन कोणाचा आहे त्याशी मला काय घेणं देणं आहे. एका समाजाचा मुलगा गेलाय, त्याचा तुम्ही हेल्प करण्यासाठी बोलवलंय का तमाशा करण्यासाठी बोलवलंय. त्या लोकांनी एक दुसऱ्यावरती बोट चोरला, आम्हाला त्याशी घेणं देणं नाही. जेवढे प्लॅन आहे त्यांनी 5-5 लाख रुपये देणार आणि असं काही वाटतं बोलत होते. आणि जे उरलेले पैसे आणि जे प्लॅन चालू आहे ते मदत करते ते बोलले होते, पण एका प्लॅनचे भेटलेत, बाकीचे नाही भेटलेत आणि ते पुढे मिळून त्यांना असं सलेकर साहेबांनी पण सांगितलं, रामभवन बाबांनी पण बोलले. आणि त्याला हँडिकॅप आहे, हा व्यक्ती हँडिकॅप आहे.
तिथे महानगरपालिकामध्ये पण वाटत झाली, शेडेकर साहेबांची पण वाटत झालेली आहे, भरपूर लागायची असेल. ही वार्ता प्रताप सरनायकापर्यंत पण गेलेली आहे की त्याला आपण दुकान दाखवून ठेवतो. ह्याला पण भाऊला म्हणणं आहे, त्याचा मुलगा गेलाय आणि हँडिकॅप माणूस आहे, नीलकमल नाक्यावरती इकडे तिकडे डब्बे टाकले जातात. त्याच्यापेक्षा एक ह्या मुलाला पण आपल्याकडनं, आपल्या पार्टीच्या समाजाकडनं काय काय झालं पाहिजे. मग सगळ्या पार्टीला समोर सांगितलं होतं मी महानगरपालिकेत, सगळ्यांनी होकार भरलेला आहे. तर हेच संधी आहे साहेब, आपण गरिबांसाठी काय करतोय सांगणं. इथे हे मेटर ठेवणं हे कारण हे आहे की एवढ्या लोकांना माहिती पडलं पाहिजे की अन्याय तर कोणी करतो, पण नाही म्हणून त्यांना हे आरपीआयच्या हातात आहे, आरपीआयच्या कार्यकर्त्याच्या हातात आहे. अगर ठामपणाने आम्ही त्यांच्या पाठी उभे नसतं राहिलो ना, त्यांना ते 5 लाख पण नसतं भेटलं, जे पुढे काय योगदान भेटणार ते पण नसतं भेटलं. एवढंच बोलतो आणि त्यांच्या आई बाबा सर्व मी मनापासून आभारी.